सोलापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई होणार हे आता स्पष्ट झालंय। 3 वेळा आमदार असलेल्या प्रणिती शिंदे आणि 2019 साली तगडी लढत देऊन आमदार झालेले राम सातपुते यांच्यात ही लढाई रंगणार आहे। राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी त्यांचं पत्र लिहून स्वागत केलं। मात्र याच पत्रात त्यांनी सोलापूरच्या लढाईचे रंग कसे असणार आणि त्यात कळीचा मुद्दा काय असणार याचे संकेत दिलेत। पाहूयात याचबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। सोलापूरच्या मैदानात महायुद्ध रंगणार। प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंमध्ये काटेकी टक्कर। प्रणिती शिंदेंकडून उपरे आपले वादाची किनार। सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय। काँग्रेसकडून त्या रणमैदानात उतरल्या आहेत 6 वेळा आमदार, राज्याचं मुख्यमंत्रीपद, खासदार, केंद्रीय मंत्रीपद आणि राज्यपाल अशा महत्त्वाच्या पदांवर असलेले सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि त्यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या प्रणिती शिंदे। याच प्रणिती शिंदेंना तगडं आव्हान उभं केलंय भाजपच्या राम सातपुते यांनी। आणि याच राम सातपुतेंचा धसका प्रणिती शिंदेंनी घेतलाय की काय असा प्रश्न पडावा अशी भूमिका त्यांनी स्वतःच घेतली आहे। राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होऊन काही तास उलटत नाही तोच प्रणिती शिंदेंनी एक पत्र लिहिलं आणि त्यात उपरेपणाच्या मुद्द्यावर त्यांनी बोट ठेवलं। माननीय राम सातपुतेजी, आपलं सोलापूरच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे। इथं सर्वांना मत मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा। मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते। पुढील 40 दिवस लोकशाहीचा आदर करत विचारांची लढाई लढू। समाजात फूट न पाडता एकत्रित विकासासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, असं पत्र प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी लिहिलंय। याच पत्रात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना शुभेच्छा तर दिल्या आहेतच, मात्र त्यात इथले आणि बाहेरचे असा शब्दप्रयोग करत आणि सोलापूरची लेक म्हणत सातपुतेंना टोमणा मारलाय। हे काही लपून राहिलं नाहीये आणि तोच धागा पकडत राम सातपुतेंनीही प्रणिती शिंदेंना तोडीस तोड उत्तर दिलंय। या जिल्ह्यातील एक सामान्य परिवारातील एक ऊसतोड कामगाराच्या परिवारातून आलेला मुलगा म्हणून त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी इथं ऊस तोडलेला आहे आणि मी निश्चित सोलापूरकरांची सेवा त्या ठिकाणी सालगडी म्हणून करेल हे मी या ठिकाणी आश्वस्त करतो। इटलीवरून आलेल्या सोनिया गांधी यांना आपल्या वाटतात, परंतु सोलापूर जिल्ह्यातला आमदार त्यांना बाहेरचा वाटतो, हे दुर्दैव आहे। आणि ही वेळ आहे सोलापूरच्या कामगाराला देशोधडीला लावणाऱ्या प्रस्थापित असणाऱ्या शिंदेशाहीला संपवायची। सोलापूरमधील गोरगरीब जनतेचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वाटोळ करणाऱ्या लोकांना घरी बसवण्याची त्या निश्चित हॅट्रिक होणार आहे। कारण सोलापूरच्या कुठल्याही भागामध्ये जा आपण विकासाची गंगा आणायचं काम मोदी सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये केलं आहे। ताईंनी एक पत्र लिहून माझं अभिनंदन स्वागत केलं आहे। मी त्यांना त्या ठिकाणी विश्वास देतो की तुम्हाला अभिनंदनासाठी सुद्धा एक पत्र माझ्यासाठी लिहावं लागेल। वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, घरात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उठबस, त्यामुळे जन्मल्यापासून काँग्रेसी वातावरणात लहानाच्या मोठ्या झालेल्या प्रणिती शिंदे तर घरच्या गरिबीतही लहानपणापासून अभाविप आणि भाजपच्या विचारधारेने भारावलेले राम सातपुते यांच्यात आता तगडी लढत होणार आहे। त्यामुळे सोलापूरच्या मैदानात आता कुणाला विजयाची शेंग चटणी मिळते, कुणाला पराभवाचा झणझणीत इसूर मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे। आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।